नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या 4थ्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील वैष्णवी योगेश दाभाडे तिने 10 ते 12 वयोगटात 42 किलो वजन गट सुवर्ण पदक मिळवून नवीन इतिहास घडवलाय। वैष्णवी दाभाडे हिच्या यशाबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तिचा विशेष सत्कार केला। त्यावेळी वडील योगेश दाभाडे, आई श्रद्धा दाभाडे, प्रशिक्षक सुभाष चंद्रकांत दाभाडे हे उपस्थित होते। वैष्णवी दाभाडे हिने केवळ मावळ तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलंय। यापुढे तिच्या यशाची कमान अशीच उंचावत राहावी आणि देशासाठी तिने नवनवीन विक्रम नोंदवावेत या शब्दात आमदार शेळके यांनी वैष्णवीचं अभिनंदन केलंय आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या दाभाडे मार्शल आर्टची सुवर्ण कन्या वैष्णवी हे तळेगाव येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 6वीत शिकत आहे। दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये 27 देशातील 721 स्पर्धकांनी भाग घेतला। वैष्णवी हिने 30 लाईट प्रकारात 42 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले। महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या हस्ते वैष्णवीला सुवर्ण पदक आणि ट्रॉफी देण्यात आली। वैष्णवीला दाभाडे मार्शल आर्टचे प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांचा बहुमोल मार्गदर्शन लाभले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।